लाडकी बहीण संकटामध्ये आहे कारण तिजोरीमध्ये नाही पैसा, हा मग अंमलबजावणी कशी करणार असा सवाल केलेला आहे अर्थ खात्याने। बघा, राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण ही योजना आणली होती। तरी पण खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यावर एक आक्षेप घेतला आहे की ह्या योजनेला खूप खर्च लागणार आहे, कारण आधीच महाराष्ट्रावर खूप कर्ज आहे। त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी काय आहे खर्च लागणार आहे। त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे खात्याला। पण तरी देखील गरिबांच्या खात्यामध्ये पैसे जाण्याची वेळ आली की तिजोरी आठवते का, अशा पद्धतीने सवाल देखील विरोधकांनी केलेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना संकटामध्ये आलेली आहे। तरी देखील रक्षाबंधनला हे पैसे जमा होणार याची गवाही देखील शासनाने दिलेली आहे। त्यामुळे आता आपल्याला बघायचं आहे की लाडकी बहीण योजना संकटात आहे किंवा नाही, किंवा रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींचा आनंद मिळणार की नाही ही वेळच ठरवणार आहे।